आणि कालपासूनच दिवाळी सुरू झाली आहे, तर मी तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या नाही, तर आज देते दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांना. आधी दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. तर आता आमच्या इथे दिवाळी आली म्हणतात ना, पाण्याचं शॉर्टेज, तर पाण्याचा प्रॉब्लेम आहे. तर मी काय केले, सकाळी ओंशी मिक्स भाजी केली आणि भाकरी केलेल्या आहेत. तर चकली आणि करंजा हेच माझं फराळामध्ये झालेलं आहे. आणि दूध गरम करायचं आहे. हे बघा, चकल्या खाल्ल्यात, हे असं आहे, चकली खाणं आमच्या घरामध्ये. तर भाकरी झालेली आहे, भाजी झालेली आहे. मी आता खाऊन घेते, कारण काय नाही ना, फराळ करंजी आणि चकली खाल्ली, यांचं पोट झाले टाईट. हे म्हणतात की आम्हाला आता नको काय खायला, पण मी आता खाऊन घेणार आहे. आणि आज बघूया, शंकरपाळ्या आणि चिवडा हे करायचंय. पण पाणी नाहीये, त्यामुळे पाण्यात नाही तर काहीच काम सुधरत पण नाही, काय करावं कळत पण नाही. बघूया कसं काय होतं, आणि तसं मी तुमच्याशी बोलते. दोन दोन लोक काय करणार हे काय रे? गणपती ते एकच आहे, हाय दोन लावून ना. आणि ते डबल टेप घे. हा, ए चल ते दिसत नाहीये. गौरी कसं दिसते? हे मस्त दिसतं नाही ते. एकच. हा, मला मस्त वाटतं. मी काय म्हणते, हे जिथं होतं ना तिथं दोन दोन साईडला लावून, इथे दरवाजाला दोन कुठं लावू? बाहेर लाव ना. बाहेर नको बाबा, का नको. बाहेर आहे ना आहे ते मस्त बाहेर आहे. काहीच नाही. हे मला एक सिंगल मस्त इथे वाटतं. लावायचं देवाला. देवाला लाव. दरवाजाकडे नाही कुणी बघ, देवाला लाव. जेव्हा दिसतं तुला काय तुला मार खायचंय का? नाही खरं. तर इथे दुपारची वेळ आहे आणि दुपारी मी शेव चकलीसाठी पीठ भिजवून ठेवलं होतं, तर आता ते करून घेते आणि किचनमधलं सगळं आवरून घेणार आहे. तर चकली पण एकदम अशी मस्त टेस्टी कुरकुरीत झाली होती, मुलांना फार आवडली. आणि ही मी जी आहे ती पहिल्यांदाच केली होती, की बघूया करून. तर खरंच खूप छान झाली आणि मस्त अशी कुरकुरीत झाली. आणि आता लगेचच मी शंकरपाळ्यांचं पीठ मळून घेणार आहे आणि किचनमधलं पहिले आवरून घेणार आहे, कारण का संध्याकाळची आपली पूजा मांडायची आहे, सगळं घरातलं बाकीचं आवरायचं पण आहे, बाकीच्या गोष्टी. तर पहिले हे करून घेतलं ना की पीठ वगैरे मळून घेणार आणि सगळं आवरून घेणार. आणि मुलांची हेल्प म्हणजे काय, तर बाहेरची जी आवरावरी असते ते मुलं करतात, तर मला तेवढं काय मला टेन्शन नसतं. मी फक्त किचनमधलं काम करते, साफसफाई किचनमधलं आवरावरी करते, तर तेच माझं असतं. तर फराळ असलं की थोडंफार जेवण शिल्लक राहतंच, कारण का मुलं काय करतात, नुसतं फराळावरतीच पोटं भरतायत, तर त्याच्यामुळे ना सकाळचं जेवण थोडंफार शिल्लक राहतंच संध्याकाळी. तर बघूया संध्याकाळचं कसं काय होतं आहे ते. आणि पहिल्यांदाच केलं आणि चांगलं झालं, तर मी यांना बोलायला म्हटलं, बघा या कसं झालं आहे, टेस्ट पण करून बघा. तर ते आले आणि ते म्हणत आहेत की खरंच खूप छान झालं आहे म्हणून, टेस्ट पण खूप भारी आहे. तर आहे संध्याकाळचा टायमिंग आणि मी घरातलं आवरून घेतलं सगळं, ती लादी वगैरे पुसून घेतली, साफसफाई झाली सगळी घरातली. आणि गौरी इथे रांगोळी काढते आणि रव्याचे लाडू पण झालेले आहेत फराळामध्ये. तर हे बसलेले आहेत आपले मस्त आरामात. ह्यांना जायचं आहे नाईट ड्युटी आणि मी घरातलं आता काय केलं, गौरीला थोडीफार हेल्प करून दिली, तिला पूजेसाठी वाती वगैरे करून दिल्या आणि ती म्हणाली की आई मी पूजा मांडते म्हणून. ठीक आहे. तर मी जी भांडी वगैरे घासलेली होती ती मांडून घेते आणि संध्याकाळची वेळ तर मस्त अशी दिवा अगरबत्ती धूप लावलेले आहे, प्रसन्न वातावरण वाटते घरामध्ये. आणि आता पूजा पण मांडून घेते. तर गौरीला हाऊस आहे सगळ्या गोष्टीची आणि तिला असं आवड आहे, कारण पूजेचा मांड वगैरे मांडायची आणि रांगोळ्या काढण्याची तिला खूप आवड आहे. तर म्हटलं ठीक आहे, मी तिला थोडीफार मदत केली की हे असं कर तसं कर म्हणून. जसं तिने मी जसं सांगितलं तिला तसं तिने सगळं पूजेचा मांड वगैरे मांडला, दिवे वगैरे लावले. तर खूप सुंदर आणि खूप प्रसन्न असं वाटतंय. छान असं तिने पूजेची मांडणी केली आहे.